इचलकरंजी इथं अपघाताच्या 2 घटना घडल्या। एका घटनेत दुचाकीच्या धडकेत एका वृद्धाचा मृत्यू झाला, तर दुसऱ्या अपघातात थांबलेल्या टेम्पोला चारचाकीनं जोराची धडक दिल्यानं मोठं नुकसान झालं। या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। इचलकरंजी इथं जवाहरनगर परिसरातील 70 वर्षीय बबन इंगवले हे गुरुवारी दुपारच्या सुमारास चालत दुकानात चालले होते। जिजामाता क्रीडांगणाजवळ ते रस्ता ओलांडत असताना ओंकार शिकलगार यांच्या दुचाकीनं त्यांना जोराची धडक दिली। या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इंगवले यांना तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं। या प्रकरणी शिकलगार याच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। दरम्यान इचलकरंजीतील सोलगे मळ्यात राहणारे राजू सय्यद यांचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे। त्यांनी नेहमीप्रमाणे आपला आयशर टेम्पो जुन्या बसस्थानक परिसरात लावला होता। पहाटेच्या सुमारास अवधूत जिरगे यांच्या भरधाव चारचाकीनं सय्यद यांच्या टेम्पोला पाठीमागून जोराची धडक दिल्यानं टेम्पोचं मोठं नुकसान झालंय। या दोन्हीही अपघातांची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात झाली आहे।